श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. कामाने फार दमायला होते तर काय करू? महाराजांचं उत्तर: प्रत्यक्ष कामापेक्षा त्याच्या जाणीवेने जास्त थकवा येतो. त्याची जाणीव ठेवू नये आणि कामावरून आल्याबरोबर हातपाय धुवून 15 मिनिटे अगदी शांत बसून नामस्मरण करावे, म्हणजे थकवा ताबडतोब जाईल. 15 मिनिटे अगदी शांत नामस्मरण केल्यास 3 तासांची विश्रांती मिळते. प्रश्न क्रमांक 2. महाराज, कोणतेही व्यसन वाईटच असे आपण म्हणता, पण तरीही माणसाने नामाचे व्यसन लावून घेतले पाहिजे असे म्हणता, ते कसे? महाराजांचं उत्तर: असं बघा, कोणतंही व्यसन वाईटच. त्या व्यसनाच्या मागे जी चटक आहे ती भगवंताच्या आड येते. पण म्हणून का कोणालाही एखादं व्यसन नाहीच असं होतं का? मग आता जर एखादं व्यसन लावून घेणारच असाल तर त्याचा आपल्याला फायदा होईल असं व्यसनच का बरं लावून न घ्यावं? आणि असं एकमात्र व्यसन जर कोणतं असेल तर ते नामाचं आहे. नामस्मरण घडलं नाही तर आपला जीव कासावीस झाला पाहिजे. प्रश्न क्रमांक 3. मोटार घेतली तर हरकत नाही ना? महाराजांचं उत्तर: मोटार जरी घेतली तरी पायी चालणाऱ्यांपेक्षा आपण कोणी मोठे आहोत असं समजू नये, आणि कितीही अनुकूलता आली तरी त्यामुळे मी सुखी आहे असं समजू नये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मोटारीत नामस्मरण असावे, पण नामस्मरणात मोटार येऊ देऊ नये. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.